Practice set 1.1 चा क्वेश्चन नंबर 3 पाहणार आहे आपण. From the information given below, find which of point is between the other two if the points are not collinear states. So बघा, तर दिलेले तीन बिंदू हे तुम्हाला कोलिनियर म्हणजे एकरेषीय आहेत की नाही ते ओळखायला सांगितले. बघा कसे ओळखायचे. आता ज्यावेळेस तीन बिंदू दिलेले असतात तुम्हाला, तीन बिंदूमध्ये जर दोन बिंदूंमधील अंतर प्रत्येक दिलेले समजा डिस्टन्स पी आर दिले 7, डिस्टन्स पी क्यू दिले 10 आणि डिस्टन्स क्यू आर दिले 3, तर याच्यातलं कुठलंही दोन डिस्टन्सची बेरीज हे तिसऱ्या डिस्टन्सच्या बरोबर असेल तर कोलिनियर म्हणजे तो त्याच्या बिटवीन आहे म्हणजे च्या दरम्यान आहे असं आपण म्हणतो, त्याच्या दरम्यान आहे. जर कोणत्याही दोन अंतरांची बेरीज हे तिसऱ्या अंतराबरोबर एक नसेल तर ते नॉट कोलिनियर म्हणजे एकरेषीय नाही असं आपण म्हणतो. उदाहरणार्थ समजा आपल्याला याच्यातलं मोठं अंतर कोणतं आहे पी क्यू. पी क्यू हे अंतर मोठं आहे म्हणजे हेच काय 10 दिलेले आणि ह्या दोन लहान अंतरांची ऍडिशन केली 7 + 3 किती झाले 10. म्हणजेच काय आहे की आर हा पी क्यू चा मध्यबिंदू आहे असं आपल्याला त्याच्यातून म्हणता येईल. तर आपण तेच पाहणार आहे. आता बघा पहिलं उदाहरण घेऊ. त्याच्यात किती उदाहरण दिले 6 उदाहरण दिले तुम्हाला. त्याच्यातलं आपण पहिलं एक्झाम्पल पाहणार आहे. बघा डिस्टन्स, आता आन्सर लिहिते मी डिस्टन्स पी क्यू. पहिले मोठं डिस्टन्स जे दिलेले ते लिहिते मी डिस्टन्स पी क्यू बरोबर किती दिले 10 दिलेलं आहे तुम्हाला. त्यानंतर आता जे लहान डिस्टन्स ते घेणार आहे आपण डिस्टन्स पी आर प्लस डिस्टन्स क्यू आर. पी आर डिस्टन्स किती दिले तुम्हाला 7 प्लस क्यू आर दिले 3 म्हणजेच ते किती आलं 10 आलं. ते किती आलं 10 म्हणजेच हे मोठं अंतर आणि ह्या उरलेल्या दोन लहान अंतराची जी बेरीज केली ती कशी आली इक्वल आली. ती कशी आली इक्वल आली. म्हणून आपण डिस्टन्स पी क्यू इज इक्वल टू डिस्टन्स पी आर प्लस डिस्टन्स क्यू आर म्हणजे ह्या दोन अंतरांची बेरीज कशी आली सारखी आली. म्हणून पॉइंट आर इज बिटवीन द पॉइंट पी अँड क्यू. मग आपण इथे लिहू पॉइंट आर इज बिटवीन पॉइंट पी अँड क्यू. म्हणजेच पी आणि क्यू चा मध्यबिंदू कोणता असेल आर असेल. म्हणजेच दॅट इज काय तुमचं पी डॅश आर डॅश क्यू. म्हणजेच हे कोलिनियर आहे असं आपण म्हणतो. अतिशय सोपं दिलेलं आहे. केव्हाही तीन जे बिंदू दिलेले असतील त्या तीन बिंदूंमध्ये जर दोन अंतरांची बेरीज हे एक तिसऱ्या अंतराच्या एवढी येईल तर ते राहतील कोलिनियर, ते राहतील बिटवीन. बरोबर. जर ती सारखी येणार नाही तर ते राहतील नॉट कोलिनियर. बघा आता आपण लगेच त्याच्यातलं दुसरं एक्झाम्पल पाहणार आहे. आपण लगेच बघा त्याच्यातलं किती पाहणार आहे दुसरं एक्झाम्पल पाहणार आहे. बघा सेकंड नंबरचं एक्झाम्पल दिलेलं तुम्हाला. काय दिलं डिस्टन्स आर एस किती दिले 8, डिस्टन्स एस टी दिले 6 आणि डिस्टन्स आर टी दिले 4. बरोबर. याच्यात मोठं अंतर कोणते आर एस. आर एस किती 8. मात्र यांची दोघांची ऍडिशन केली तर किती होते 10 होते. म्हणजे यांचे ऍडिशन केल्यानंतर तिसऱ्या अंतराच्या एवढी ती ऍडिशन येत नाही म्हणून हे काही नॉट कोलिनियर पॉइंट येते. बघा आपण तो आता बघा डिस्टन्स आर एस इज इक्वल टू 8, डिस्टन्स एस टी प्लस डिस्टन्स आर टी इज इक्वल टू 6 प्लस 4 इज इक्वल टू 10. बरोबर. म्हणून डिस्टन्स आर एस नॉट इक्वल
साठी हे साइन करायचं इक्वलचं त्याच्यावर तिरपी रेषा नॉट इक्वल डिस्टन्स st प्लस डिस्टन्स rt हे सारखं नाही, कारण हे 8 आहे आणि यांची ऍडिशन किती येते 10 येते, यांची ऍडिशन किती येते 10 येते. मग द गिव्हन पॉइंट्स आर नॉट कोलिनियर. लिहायचं मग द गिव्हन पॉइंट्स आर नॉट कोलिनियर. कोलिनियर असं तुम्ही लिहायचं. तुम्हाला तेच विचारलेलं आहे की दिलेले बिंदू एकरेषीय आहेत की नाही ते आपल्याला लिहिता आलं. आता तिसरं एक्झाम्पल घेणार आहे आपण. तिसरं बघा काय दिलंय, AB डिस्टन्स 16 दिले, CA डिस्टन्स तुम्हाला 9 दिले आणि BC डिस्टन्स 7 दिले. मग मोठा डिस्टन्स काय आहे AB. डिस्टन्स AB किती दिले 16 बरोबर. दोन लहान डिस्टन्सची ऍडिशन करायची, ती 16 येते का बघायचं असेल तर ते बिटवीन आहे, कोलिनियर आहे. डिस्टन्स डिस्टन्स CA प्लस डिस्टन्स BC इज इक्वल टू 9 प्लस 7 झाले 16 बरोबर. 9 प्लस 7 ची ऍडिशन केली तर काय झालं 16. म्हणून डिस्टन्स AB इज इक्वल डिस्टन्स CA प्लस डिस्टन्स BC की BC चा A हा मध्यबिंदू आहे, BC चा काय झालं C हा AB चा मध्यबिंदू आहे असं आपण त्याच्यासाठी म्हणू शकतो बरोबर. पॉइंट C is between point A and B. Point C is between A and B. म्हणजेच that is A C B. म्हणजेच आपण ACB हा त्याचा मध्यबिंदू आहे किंवा च्या दरम्यान आहे असं आपण म्हणू शकतो. आता आपण एक्झाम्पल नंबर त्याच्यातला 4 पाहणार आहे. त्याच्यातला एक्झाम्पल नंबर काय पाहणार आहे आपण 4. अतिशय सोपे उदाहरण आहे. खूप हा भूमितीचा जो हा बघा चौथं एक्झाम्पल पाहू आपण. डिस्टन्स LN दिले 11, डिस्टन्स MN दिले 12 आणि डिस्टन्स NN दिले 8. त्याच्यातलं मोठं अंतर कोणतं आहे ML. डिस्टन्स MN किती दिले 12. दोन लहान डिस्टन्सचे ऍडिशन करूया आपण. काय मिळते पाहूया आपण. डिस्टन्स LM प्लस डिस्टन्स NL किती आहे ती 11 प्लस 8 इज इक्वल टू 90. म्हणजे हे डिस्टन्स सेम आले का नाही आले म्हणजे दिलेला पॉइंट काय आहे द गिव्हन पॉइंट आर नॉट कोलिनियर असं आपण त्याच्यासाठी म्हणू शकतो. द गिव्हन पॉइंट इज द गिव्हन पॉइंट आर नॉट कोलिनियर. म्हणजेच ते एकरेषीय नाही असं आपण म्हणू शकतो. आता आपण एक्झाम्पल नंबर 5 पाहणार आहे. एक्झाम्पल नंबर 5. डिस्टन्स XY इज इक्वल टू किती दिले 15. मोठे डिस्टन्स दिले आणि डिस्टन्स YZ प्लस डिस्टन्स XZ इज इक्वल टू 7 प्लस 8 किती झाले 15. म्हणजेच तो त्याच्या काय दरम्यान आहे तर तो त्याचा Z हा काय पॉइंट Z इज बिटवीन पॉइंट X अँड Y असं आपण म्हणू शकतो. म्हणजेच ते मध्यबिंदू त्याचा आहे. डिस्टन्स XY इज इक्वल डिस्टन्स YZ प्लस डिस्टन्स XZ म्हणून पॉइंट
Z is between point X and Y. बरोबर. तर हा X आणि Y चा मध्यबिंदू आहे, म्हणजेच दॅट इज X Y X Z Y. X Z Y हा त्याचा मध्यबिंदू आहे. आता नंबर आपण 6 पाहणार. अतिशय सोपे उदाहरण आहे, याच्यात काही नाही, पण फक्त हा बेसिक कन्सेप्ट तुमचा क्लिअर व्हायला हवा. अतिशय सोपे उदाहरण आहे बघा. आता आपण एक्झाम्पल नंबर 6 पाहणार आहे. त्याच्यात मोठं अंतर कोणतं दिलंय तुम्हाला? डिस्टन्स EF दिले. डिस्टन्स EF ते किती दिले? 8 दिलेले. बरोबर. डिस्टन्स DE प्लस डिस्टन्स DF इज इक्वल टू 5 प्लस 6 किती झाले? 11 झाले. म्हणजेच हे काही नॉट कोलिनियर, म्हणजे हेच काही नॉट कोलिनियर. म्हणून डिस्टन्स EF इज नॉट इक्वल डिस्टन्स DE प्लस डिस्टन्स DF. म्हणून the given point are not collinear. अतिशय सोपा असा हा पाठ होता. ते सगळेच्या सगळे उदाहरण आपण बघितलेले आहेत. आता आपण पुढच्या क्वेश्चन कडे वळणार आहे. तुम्हाला हा टॉपिक समजलेला असेल. आता आपण पुढचा क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 4. बघा क्वेश्चन नंबर 4 पाहणार आहे आपण. On a number line, points A, B and C are such that distance AC 10 दिले, distance CB 8 दिले. Find the distance AB काढायचे तुम्हाला आणि considering all possibilities. आणि तिघही केस तुम्हाला दाखवायचे आहेत. बघा तुम्हाला जर इथं नंबर लाईन दिलेली असेल, ह्या नंबर लाईन वर जर समजा हा A हा B आणि C मध्यबिंदू असेल त्याचा, बरोबर, तर तुम्हाला काय दिलेलं? AC अंतर 10 दिलेलं. हे अंतर किती दिले? 10. आणि CB अंतर 8 दिलेले, म्हणजे AB अंतर किती? 18 तुमचं, बरोबर. ही एक फॅसिलिटी असेल. दुसऱ्यामध्ये समजा हा A B मध्यबिंदू असेल आणि C असेल, तर जर त्याच्यामध्ये AC अंतर किती दिले? 10 दिलेलं. हे अंतर पूर्ण किती दिले? 10 दिलेले तुम्हाला. आणि CB अंतर 8 दिलेलं आहे समजा. तर 10 मधून 8 गेलं म्हणजे AB अंतर 2 मिळणार असेल तुम्हाला, बरोबर. ही एक फॅसिलिटी असेल. आणि तिसरी असेल तुमचं, जर A मध्यबिंदू असेल BC चा, A मध्यबिंदू असेल त्यावेळेस BC अंतर तुम्हाला किती दिले? 8 दिलेले. BC अंतर म्हणजे आता इथं BC अंतर 8 असेल, तर त्याच्यामध्ये जर BC अंतर हा समजा C असेल आणि हा A असेल, तर BC अंतर हा किती असेल? 8 असेल. आणि तुम्हाला इथं काय दिलेलं असेल की त्याच्यामध्ये AB अंतर किती दिलेलं असेल? तुम्हाला AB अंतर दिलेलं नसेल. मग आता हे AB अंतर दिलेलं असेल तर तुम्हाला काय करावं लागेल? की तुम्हाला निगेटिव्ह मिळेल. हे अंतर कसं मिळणार? असं निगेटिव्ह. मग निगेटिव्ह डिस्टन्स आपण कन्सिडर करत नाही, म्हणून ही तिसरी फॅसिलिटी आपल्याला, तिसरी पॉसिबिलिटी आपल्याला काय करता येईल? ती दाखवता येणार नाही. असं आपल्याला तिघही केस तिथं सॉल्व्ह करायचे आहे. तर आता आपण त्या प्रत्यक्ष सॉल्व्ह करून पाहूया कोणते कोणते आपल्याला मिळतात ते, बरोबर. तर बघा पाहू आपण. पॉइंट A and B and C. पहिली केस पाहू आपण. केस फर्स्ट म्हणते मी, वाटलं केस फर्स्ट. पाहू आता काय मिळतं आपल्याला. त्याच्यामध्ये घेऊया आपण पॉइंट A B C. पॉइंट A B C such that त्याच्यामध्ये B हा मध्यबिंदू घेऊया आपण. सच दॅट त्याचा B मध्यबिंदू असेल A B C. म्हणजे काय असेल? AC चा B हा काय असेल? मध्यबिंदू असेल. आता पाहूया आपण
डिस्टन्स AC इज इक्वल, काय मिळेल आपल्याला की डिस्टन्स AB प्लस डिस्टन्स BC. बघा हे मोठं अंतर AC आणि त्याच्या दोन लहान अंतराची बेरीज म्हणजे AB प्लस BC. AC किती दिले आपल्याला 10 दिलेलं आहे. AB हे आपल्याला दिलेलं नाहीये. डिस्टन्स AB आणि डिस्टन्स BC 8 देऊन ठेवले. मग आता डिस्टन्स AB काढायचं आपल्याला 10 मधून 8 मायनस केले तर डिस्टन्स AB आपल्याला मिळतं 2. डिस्टन्स AB आपल्याला किती मिळते 2 मिळते. डिस्टन्स AB 2 ही आपली काय मिळाली पहिली पॉसिबिलिटी झाली. ही आपली योग्य आहे पहिली पॉसिबिलिटी. बरोबर. आता केस सेकंड मध्ये पाहूया आपण. केस सेकंड. पॉइंट ABC सच दॅट C हा त्याचा आपण मध्यबिंदू घेऊया. बरोबर. पॉइंट ABC such that ACB. बरोबर. मग आता काय डिस्टन्स AB इज इक्वल डिस्टन्स AC प्लस डिस्टन्स CB. बरोबर. AB आपल्याला काढायचं हे किती दिले AC डिस्टन्स आपल्याला देऊन ठेवलेलं आहे. AC 10 दिलेलं आहे आणि ते 8 दिलेले आहे. म्हणजे डिस्टन्स AB किती मिळेल आपल्याला 18. डिस्टन्स AB किती मिळेल आपल्याला 18 मिळेल. हे पण दुसरी पॉसिबिलिटी शक्य आहे. आता तिसरी पॉसिबिलिटी पाहूया आपण. त्याच्यामध्ये काय मिळतं ते पाहूया आपण. बघा तिसरी पॉसिबिलिटी केस थर्ड. केस थर्ड पाहूया आपण. पॉइंट ABC such that BAC A त्याचा आपण मध्यबिंदू घेणार आहे. काय घेणार आपण A त्याचा मध्यबिंदू घेणार. पाहू आता आपल्याला काय मिळतं बरं. डिस्टन्स BC इज इक्वल टू डिस्टन्स BA प्लस डिस्टन्स AC. बरोबर. आता आपल्याला BC डिस्टन्स दिले किती दिले ते 8. AB म्हणजे BA डिस्टन्स आपल्याला विचारलेलं आहे. डिस्टन्स BA आणि हे किती देऊन ठेवले 10. बरोबर. हे किती दिले 10. आता आपण पाहूया इकडून काय मिळतं आपल्याला. ते दिलेलं डिस्टन्स किती मिळतं ते बघूया आपण. आता हा डिस्टन्स तुम्हाला दिलेला 8. तो इकडे येताना काय होईल डिस्टन्स BA इज इक्वल टू प्लस हा मायनस 8 हा प्लस 10. बरोबर. नाही आपण एक काम करू इकडे घेऊन घेऊ. 8 तसाच राहू देऊ. इकडे तर हा मायनस 10 झाला. डिस्टन्स BA 10 मधून 8 गेला किती उरला 2 आणि हा मायनस 2 म्हणजे काय डिस्टन्स BA हे मायनस आलं. बघा कुठलंही अंतर हे निगेटिव्ह साइन इंडिकेट आपण करू शकत नाही. मग आपण तिथे लिहू शकतो सच डिस्टन्स कॅनॉट बी निगेटिव्ह. कुठलंही अंतर हे आपण निगेटिव्ह दाखवू शकत नाही. सच डिस्टन्स cannot be negative. Cannot be negative. म्हणजेच मग आपण पॉइंट A is not between म्हणून आपण लिहू शकतो पॉइंट A is not between point B and C. म्हणजे BC चा A हा मध्यबिंदू नाही.
हे आपण लिहू शकतो. म्हणजेच मग आपलं AB अंतर आपल्याला काय मिळतं 2 मिळेल तर 18 मिळेल. म्हणून डिस्टन्स AB is equal to 2 or distance AB is equal to 18. बघा अतिशय सोपं हे आहे ते तुम्ही लिहू शकता. तुम्हाला काय मिळेल इथं 3 पॉसिबिलिटी इथं विचारलेल्या होत्या. त्याच्यामध्ये ABC चा जर B हा मध्यबिंदू असेल तर तेव्हा त्याचा अंतर 2 आलेलं आहे. त्यानंतर ABC चा C हा मध्यबिंदू असेल तर त्यावेळेस त्याचं अंतर 18 आलेलं आहे. आणि जर A हा मध्यबिंदू असेल तर त्यावेळेस त्याचं अंतर मायनस आलेलं आहे. तर आपण कोणताही डिस्टन्स हे निगेटिव्ह साईड मध्ये घेत नसतो. म्हणून A हा त्याचा मध्यबिंदू येणार नाही. म्हणून आपल्याला 2च अंतर मिळतील. हे आपण इथे एक्झाम्पल नंबर 4 बघितलं. आता आपण पाहूया 5.